11th ऍडमिशन प्रोसेस 2026-27 ज्याही विद्यार्थ्यांना बोर्ड सर्टिफिकेट किंवा जी काय मार्कशीट आहे आणि आपल्या शाळा सोडल्याचा दाखला मिळाला नसेल तर त्यांनी काही काळजी करू नका. जेव्हा तुम्ही कॅप राऊंड 1च्या अलॉटमेंट लिस्ट प्रसिद्ध झालेली आहे आणि प्रसिद्ध झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी काय करावे याच्यावरती संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. तर बघा, आपली जी वेबसाईट आहे त्याच्यावरती ऑलरेडी माहिती प्रसिद्ध झालेली आहे. मूळ गुणपत्रिका तसेच शाळा सोडल्याचा दाखला अजूनही विद्यार्थ्यांना मिळालेला नाही शाळेकडून. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कॅप राऊंड 1 अलॉटमेंट झाल्यानंतर विद्यार्थी जेव्हा ऍडमिशन घ्यायला जाणार आहेत तर कुणीही तुम्हाला अनिवार्य करणार नाही, म्हणजे कंपल्सरी करणार नाही की तुम्ही गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला घेऊन या. त्यामुळे तुमचे जे काही ऑनलाईन प्रिंट आहे ती घेऊन जावा आणि त्याच्याबरोबर तुमच्याकडे जर शाळा सोडल्याचा दाखला नसेल तरीही तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. कुणीही काळजी करण्याची गरज नाही, कारण गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला जर तुमच्याकडे नसेल तर कॉलेज तुमच्याकडनं लिहून घेईल की पर्टिक्युलर टाइम मध्ये आम्हाला जी काही गुणपत्रिका आहे आणि शाळा सोडल्याचा दाखला आहे तो आणून द्या. आणि जर तुम्ही ते वेळेत जर आणून नाही दिला तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल केलं जाऊ शकतं. त्यामुळं आता कॅप राऊंड 1 अलॉटमेंट लिस्ट आलेली आहे. अलॉटमेंट लिस्ट मध्ये जर ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं आहे, कॉलेज अलॉट झालेलं आहे, त्यांनी आपले जे काही डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट घेऊन आपलं जे अलॉटमेंट लेटर आहे तसंच जी काही संपूर्ण प्रोसेस आहे करून प्रोसेस फॉर ऍडमिशन करून विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये जावा आणि सगळे डॉक्युमेंट सबमिट करून फी सबमिट करून काय करायचं, तुम्हाला हमीपत्र द्यायचं आहे की आम्ही एवढ्या एवढ्या पर्टिक्युलर टाइममध्ये आमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते आम्ही आणून देणार आणि त्याच्यानंतर काय होणार आहे, तुमचं ऍडमिशन होणार. आणि जर तुम्ही आणून दिलं नाही तर ऍडमिशन कॅन्सल होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे जेवढे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते वेळेत तुम्ही सबमिट करावेत, मार्कशीट आणि शाळा सोडल्याचा दाखला. ठीक आहे. तर जर अजूनही काय तुमच्या डाऊट्स असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती रिच आउट करू शकता, तसेच तुम्ही मला यूट्यूबमध्ये कॉमेंट बॉक्समध्ये आपली कॉमेंट टाकू शकता. ठीक आहे. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. पूर्णपणे माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो.